चला टाळ्या उद्या तिन्ही रील स्टार साठी तुमचे गाव आलो ते तर नमस्कार मित्रांनो, जय एकविरा. स्वागत आहे तुमचं शेखर पाटील यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आपल्या गावात शिवजयंती, म्हणजे तिथीप्रमाणे साजरा केली जाते. आमच्या गावात मिरवणूक वगैरे कशी काय साजरा केली जाते नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवतोय. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब देखील नक्की करा. घोषणा दे छत्रपती शिवाजी महाराज की जय. थांब अगरबत्ती लावलं काय ना, थांब घेतो.
छत्रपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान देष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो कामाला कोण जाईल कामाला कामाला नको जाऊ मी गाडी चालते बाबा उतरलं जाऊ दे गाडी पुढे जय जय छत्रपती शिवाजी महाराज की चला तर आता आरती घेतो मिरवणूक झाली महाराजांची सर्वजण आरतीसाठी तयार आहेत.
जेवणाची सोय चालू आहे, मस्त की जेवण महाप्रसाद जण महाप्रसादाचा आनंद घेतात. हे आमचा मयूरभाई, आमचं सचिन मामा, सर्वजण महाप्रसादाचा आनंद घेतात. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्वजण जमलेले आहेत आणि सर्वजण लाभ घेतात आणि आमची मंडळी सेवा करतात. तर मित्रांनो, आज शिवजयंती आपल्या गावात तिथीप्रमाणे साजरा केली जाते आणि आपल्या गावात आपण खास करून आपल्या गणेश दादा बोलवलं आहे प्रमुख पाहुणे म्हणून. थँक्यू. तर गणेश दादा काय बोलशील? काय ना, आता बघू काय तुम्ही काय सोय करता माझी. सोय तर एक आहे, थंडा पाणी तर केलंय, अजून काय पाहिजे? ज्या पाहिजे त्या बोलशील, पैसे तर दे तुला. आता काय पहिलं थंडा तर पिऊ. तर पेंदर गावात आलेला कधी? पेंदर गावात पहिल्यांदा आलोय मी. पहिल्यांदा? हा, अच्छा. खूप छान वाटलं मला पेंदर गावात येऊन. हा हा. आता समजेलच पुढं तुमच्या व्हिडिओमध्ये कसं काय तुम्ही काय बोलता, कॉमेडी वगैरे काय करता ते. तर नक्कीच भेटूया पुढे, कसं काय आहे त्या नक्कीच दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका, फुल मजा येणार आहे. गणेश दादा शेवटच्या 5 सेकंदामध्ये मी आहे. हा, शेवटचं मेन सीन आहे आणि गणेश दादा देखील आहे आणि भूपेंद्र भोयर देखील आहे. तर नक्कीच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चला टाळ्या उद्या एकदा हसिकासाठी सुन. कचिकली साडा मासूम चेहरा नियत नूरानी साडा दिल उद्या साखरपुडा आहे, माझ्या मित्राचा भेटेल का पोचताय? शेखर यांच्याकडे सुद्धा जाऊया. तुम्ही सुद्धा भूपेंद्रला काय एकटं सोडलं? तुम्ही दोघं जण एकत्र आले आणि ते मागून आले. नाही, भूपेंद्र अगोदरच बोलला तुम्ही रॉयल एंट्री करा, माझी एंट्री वेगळी असणार आहे. आता तू त्याच विचारून माझा जीव देशील. नाही नाही, थोडस एंटरटेनमेंट. काय माहितीये का, त्याला जोर ना लागल, तो एकटाच बस आहे. डावी बरोबर ना? बिंजोड बिंजोर आहे तो, बिंजोर जे गुलाल आपलाच. चला टाळ्या उद्या तिन्ही रील स्टार साठी. थँक्यू. फनी. सर्वप्रथम स्पेशली हरेश पाटील यांनी मला पर्सनली फोन करून बोलवला. मी असं ऐकलं की ते उत्तम पेटी वाजवतात. कुठे आहेत हरेश पाटील? काय बोलला? पेटी वाजवतात ना? हरेश पाटील पेटी वाजवतो. हां. महेश पाटील आपला वाजवतो ना, तो रोशन क्रिकेट खेळतो. काही चुकीचं बोललो का मी? का बस, तुला लेट का झालं रे आला? अरे भाई काय सांगू, तुमचे गाव आलो, ते डेरीओ उतरलो, बघतो तर नुसती डोकीत दिसत. पेंदर गावून जायला रस्तात ना, मग तिथं एक गाववाल्यासारखा चेहरा दिसला म्हणा. त्याच्याकडे गेलो, त्याला बोललो भाई गावात शिवजयंती तिथं नेतं का? म्हणतो, का बात कर रहा है, केदार हमको मालूम नाही है. त्याच्या आईला गावाल्यासारखं दिसत होता तो ना. भैया निघला, मग पुरं आलो ते एक भैयासारखा चेहरा दिसला. कोण होता तो? त्याला विचारला, भाई हमको जरा पेंदर गाव में जाने का है. तो भाई मी तुझा लय मोठा फॅन आहो. बरं गाववाल्यास? हा, शेखर पाटील नावे बोलतो माझा. बऱ्याच महिला मंडळ आलेले आहेत. आता मगाशी मी तिथून येत होतो, आता एक आपले काकू आहे, ती मला काय बोलली, यो मी आला आता नावं ठेवायला बोलते, आला तोंड घेऊन. आता मी तरी काय करू, माझ्यावर पण एकच तोंड आहे. पण भाई महिला मंडळ जरा लय खवऱ्या असतात रे बायका. घरी राहायचे ना. अरे भाई नाही, सॉरी, मी सगळ्यांची माफी मागतो महिला मंडळची. पण काय झालं माहितीये का, म्हणा आता तुमच्या गावाने यायचा होता पेंदरला, मी कल्याण बस पकडली पनवेलची. पनवेलची कल्याण बस पकडली, कलंबोली पर्यंत आलो ना, भूलचुकीन म्हणा झोप लागली. आणि भोवल्यानो माझ्या बाजूला एक चिकनी बाई बसलेली. आता माझं नशीब जोरदार म्हणून ती माझ्या बाजूला येऊन बसलेली, पण भोल्यान म्हणा झोप लागली. भूलचुकीन तिला झोप लागली असती आणि तिने डोका माझ्या खांद्यावर ठेवला असता, तर मी पेंदर पाट्यावर उतरला असतो. मी कल्याणला नसतो गेलो डायरेक्ट. पण सॉरी,
पुरुष मंडळी जरा जास्त प्रेमळ मी असतात. ऐकले तुमच्याकडे एकदा पूर आलेला. अरे बाबा पुराची गोष्ट काय सांगू तुला. आपला 26 जुलै सगळ्यांना माहीतच असेल. आपली सगळी गावं बोरलेली. आता ज्यांना माहीत नाही ते गुगल करा हो, कारण आताच्या पिढीला बऱ्याच जणांना माहीत नसेल कधी पूर आलता. तर आता आपल्या गाववाल्यांना माहित आहे नईन किती पाणी आहे, किती ओंड आहे. भैयांना थोडी माहित होता. सगळं भैया वाहून गेलतं. तुम्हाला माहित असेल ना, तेव्हा पूर झालेला तेव्हा आपल्या का. तर आमच्या गावांचं पण बरंच भैया वाहून गेलतं. आज नईच्या त्या बाजूला उभं होतं. मग आमचे तरुण पोराई जरा ठरवला बरं जरा त्यांची मदत करू ना. मग गेलो त्यांना नईंशी बाहेर करायला. आम्ही नईयो गेलो, नईची या करायला उभा आहो तर त्या करशी माझं यक्याची बायको पुराण वाहून गेलती. मग त्याला विचारला भाई कशी आहे बायको तुझी. बोलतो भाई लांब लांब केस, ही गोरी गोरी पान, 5 फूट 5 इंच उंच. 5 फूट 5 इंच 5 इंच. बायको होती की कांबला. त्याच्या बाजूला गावांचा एक बापे होता की रे तुझी बायको तर काली डांबर आहे. तर बोलतं गप यांना सांगू नको, चिकनी एकोदी गवली तर बोलतं माझ्यासाठी आणतील ना. तुला ही अशी विचित्र माणसं भेटता कुठे एक भाई, माझा दोस्त आहे ना एक हा. उंदऱ्या. उंदऱ्या हा पण नाव तरी कुठून आणले. तर तो उंदऱ्या आहे ना आवरा मोकाटे का सकाळपासून संध्याकाळपर्यंत याचे वटीव बस त्याचे वटी बस असा दिवस घालवणार. तुमच्या गावात पण असेल ना एखादा असा, आहेत का. राशे टोपला भरून. हे पण या मोकाटे लोकांचा एक फायदा आहे आपल्याला, लय उपयोगाचा माणूस आहे हो. म्हणजे समजा बायकांना चहा पाजायला कुठं जायचं असेल, कोणच्या पोरांना जेवून यायचं असेल, शालेन घेऊन जायचं असेल तर ड्रायव्हर भावाला बसले. त्याला बोललो भाई तुझ्या भावाचं लगीन आहे, जरा पाहुण्यांची सोय बी कर. तू पहिले पंक्तीला येऊन जेवायला बसलेस काय काय तू कुठले हिशोबाने बसले. तर बोलतो भाई काय सांगू तुला, पहिले पंक्तीला जेवायला बसलो ना का जेवणानं असतील नसतील तेवढं सगळं आयटम भेटतात. म्हणजे दुसऱ्या पंक्तीला बसलो ना का पापरच नसतं. 2 माणसं सोरवाला. आजकाल ना म्हणजे तुम्हाला मी आज टेक्निक सांगतो. हे रील बनवणार होतो पण आज मी तुम्हाला टेक्निक सांगतो. खास करून माझे चोरतील मित्र. आता तुझं सगळं रील चोरतील लोक. सगळं रील टाकाय याचं, याला बनवायला काही ठेवू नका. तर काय झाला, एक टेक्निक आहे. तुम्ही पोर बघायला गेले ना, ती पोर म्हणजे ही पहिली टेक्निक ती तिच्या आईच बापासाठी आहे. त्या पोरीने बोंब टोकली ना, पाप्पा समजाचा हिचा लफडा आहे. ती का बोंबलल तिला माहिती आहे. आता या पाहुणा बघून आला की तिकडे फोन लावायला लागेल दुसरा सिम टाकून. कशा पोरी दाखवतात. जर तुम्हाला पोऱ्या पसंत नसेल तर नका दाखवू ना. एक पोऱ्या बघायला गेला, पहिले पोरी कशा यायच्या अशा थंड घेऊन यायच्या लाजत खालती बघून. ती पोर ही पद्धत तरी कुठली. ना द्यायची तर नका द्याव. तुम्हाला नाक पोरगा पसंत तर नका करू ना, म्हणून सांगता. आणि बघा आजकाल ना पोरांचा वाटोला कॅल्पऱ्या केली डॉक्टर या हॉस्पिटल आहे ना तुमचा कॅल्पऱ्या. हा आमच्या बैला येबूत द्याल का. चला टाळ्या उद्या डॉक्टर राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते आपले गणेश गणू यांचा आदरातिथ्य आपण सन्मान घेतो. उद्या जे खूप चांगलं काम करत आहेत दैनंदिन लग्नांचा सीझन आहे बरोबर. पहिलं कसं सून आहे ना म्हणजे आमच्या आईच्या वयाचे ते रिस्पेक्ट करायचे. आताच्या पोरी बदलल्या, त्यांना कशा पण वागतात. आता एक पोरीचा लगीन झाला, आता तर तिची सासू आहे, तिने काय केलं सर, ती बोलली ती सकाळी उठली आणि जेवायला बनवायला गेली. बाय तू नको भाकरी बुजू, तुझ्या हाताची मेहंदी ना गेली ना. त्या असं करतात. ती मच्छी बनवायला लागली दुसऱ्याशी, बाय तुला इथला मीठ मसाला ना माहिती, तू नको करू. असं करता करता बाईला 3 महिने झालं. आता ही काहीच काम ना करी. हां आता
आता ती तिच्या पोराला बोलली, बाबू तुझी बायको काही कामाची ना. काय नाही तर आज शिवजयंती आपल्या पेंदर गावात तिथीप्रमाणे साजरी केली जाते आणि आपले हरीश पाटील आणि त्यांचे मित्र मंडळी सर्व आपल्याच गावातील असंच चालू राहू द्या शिवजयंतीचा. आणि आपले खास गणेश दादांना या कार्यक्रमासाठी बोलावले प्रमुख उपस्थिती म्हणून. तर चांगलं वाटलं आणि मला देखील चांगलं वाटलं. चांगला तुम्ही मान सन्मान दिला. असंच मान सन्मान देत राहा. आपल्या आगरी कोली रील स्टार युट्यूबर जे कोणी आहेत, कोणी आपण कोणाला मोठे बोलू शकत नाहीये, पण जे छोट्यापासून लहानांपासून जे मेहनत करतात त्याला नक्कीच तुम्ही प्राधान्य द्या. आणि आपल्या आगरी कोली युट्यूबर रील स्टार जे सिंगर्स आहेत त्यांनाच तुम्ही पुढे घेऊन जा. बाकीचे जे हिंदी फिल्म सिटीमधले आहेत त्यांना मान ते तर ऑलरेडी फेमसच आहेत, त्यांना नाही दिलं तरी जमेल. पण आपले जे आगरी कोली समाजातील आहेत, आपल्या आगरी समाजाची मान उंच नेतात त्यांनाच तुम्ही पहिले प्राधान्य दिलं तर मला असं वाटतंय की बरं पडेल. म्हणून सर्वांनाच सपोर्ट करत राहा आणि अशीच आपली शिवजयंती पेंदर गावात साजरा होऊ दे दरवर्षी. तर चला मंडळी, ब्लॉग एंड करतो इथंच. आणि अशा प्रकारे आमच्या गावातील शिवजयंती तिथीप्रमाणे साजरा केली आणि अतिशय चांगला वाटला. सर्वांना मान सन्मान दिला, आम्हाला देखील मान सन्मान दिला. आपले यूट्यूबर आलेले GNS पाटील आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील होता. आणि आता हा ब्लॉग इथे एंड करतो. नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा झाला ते ब्लॉग आणि लाईक कमेंट शेअर नक्कीच करा.